नमस्कार मित्रांनो, प्रत्येक गोष्ट सुरू करण्याची एक पद्धत असते. आपण त्या प्रकारे जर सुरू केलं तर ती गोष्ट चांगल्या प्रकारे पार पडते असं म्हटलं जातं. तसंच आपल्याला एखादी नवीन सवय लावायची, ती सवय लावण्याची सुद्धा एक पद्धत असते. कोणतीही सवय लावायची असो तुम्हाला, त्याची जर तुमची सुरुवात चुकली तर तुम्ही ती सवय कधीच लावूच शकत नाही. आणि हेच आपल्यासोबत होतं. आपण सवय लावायचं ठरवतो, काही दिवस करतो आणि त्यानंतर आपण विषय सोडून देतो. तर असं का होतं? कारण की आपल्याला त्याची सुरुवातच जमत नाही. तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एखादी सवय जर लावायची तर त्याची सुरुवात कशी करावी. आणि हा व्हिडिओ बेस आहे ॲटॉमिक हॅबिट्स जे पुस्तक आहे त्यावरती. आणि हे पुस्तक मित्रांनो, जर तुम्हाला सवय लावायची असेल तर तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. पण तुम्ही वाचू शकत नाही तर तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता जे की पूर्णपणे या पुस्तकावर आधारित आहेत. स्वतः कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, या पुस्तकामध्ये एक रिसर्च दिलेली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करतो. एक रिसर्चरचा ग्रुप असतो, ते ठरवतात की आपल्याला काही जण गोळा करायचे आणि त्यांना वर्कआउटची सवय लावायची, म्हणजे व्यायामाची सवय लावायची. मग ते काय करतात, काही जणांना गोळा करतात आणि त्यानंतर त्या काही लोकांना 3 ग्रुप्समध्ये डिवाईड करतात. पहिला ग्रुप असतो ए, दुसरा ग्रुप असतो बी आणि तिसरा ग्रुप असतो सी. नावाशी काही फरक पडत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की 3 ग्रुप असतात. आता जो पहिला ग्रुप असतो त्यांना ते रिसर्चर सांगतात की तुम्ही हप्त्यामध्ये जितके वेळ एक्सरसाइज करशाल तितके वेळा तुम्हाला ट्रॅक करायचं आहे, म्हणजे लिहून ठेवायचं आहे की तुम्ही किती वेळ एक्सरसाइज केली. दुसरा जो ग्रुप असतो त्यांना ट्रॅक करायला लावलं जातं, प्लस त्यांना जे एक्सरसाइजचे बेनिफिट्स ते सांगितले जातात आणि प्लस प्रेझेंटेशन दिले जातात की कसं एक्सरसाइज केल्यानंतर आपला ब्लड फ्लो वाढतो, आपल्या ब्रेनसाठी चांगलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी रिसर्चर्स स्वतः त्यांना समजून सांगतात आणि वाचायला सुद्धा लावेलं असतं. आणि जो तिसरा ग्रुप असतो त्यांना ट्रॅक पण करायला लावेलं असतं, प्लस त्यांना बेनिफिट्स पण सांगितले जातात, प्लस प्रेझेंटेशन पण दिले जातं. पण त्यांना अजून एक गोष्ट करायला लावली जाते, ती म्हणजे प्लॅनिंग. आता प्लॅनिंग म्हणजे की ते कोणती एक्सरसाइज करणार आहे, कुठे करणार आहेत, कधी करणार आहेत, किती वाजता करणार आहेत, हे सगळे डिटेल गोष्टी त्यांना करायला लावल्या जातात. आता मग काही दिवसानंतर रिझल्ट बघितला जातो. तर रिझल्ट असा येतो मित्रांनो, पहिले जे 2 ग्रुप्स आहे त्यामधले फक्त 31 ते 32% लोकांनी हप्त्यामधून एकदा एक्सरसाइज केली, ॲटलिस्ट एकदा. पण जो तिसरा ग्रुप असतो, जो ग्रुप सी होता, त्या ग्रुपमधल्या 91 ते 95% लोकांनी हप्त्यामध्ये एकदा एक्सरसाइज केली, ॲटलिस्ट एकदा. म्हणजे की जास्त वेळा पण केलेली असेल, पण ॲटलिस्ट एकदा तरी केली. तर मित्रांनो, असं काय झालं की या तिन्ही ग्रुपमध्ये एवढा मोठा डिफरन्स आहे. त्यांचा जेव्हा रिझल्ट आला तो एवढा मोठा डिफरन्स का दिसला? पहिले 2 ग्रुप त्यांनी फक्त 31 ते 32% लोकांनी एक्सरसाइज केली आणि जो तिसरा ग्रुप आहे त्यातल्या 91 ते 92% लोकांनी एक्सरसाइज केली. असं का झालं? आता हे समजून घेण्याआधी आपण आपला सिनेरिओ बघूया. आपण काय करतो? तर बघा, आपण काय करतो, एखादी सवय लावायची आपल्याला ठरवायची. आपल्याला काहीतरी मोटिवेशन व्हिडिओ बघितला किंवा काहीतरी व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की मला पण आता वर्कआउट करायचं, एक्सरसाइज करायची, मला पण माझे जे स्वास्थ्य आहे, माझे जे हेल्थ आहे ते नीट करायचं आहे. मग आपण डायरेक्ट ठरवतो की मी उद्यापासून आता वर्कआउटला सुरुवात करणार, बस एवढीच आपली प्लॅनिंग असते. मग दुसरा दिवस उगवतो, आपण उठतो, त्यानंतर आपण बघतो की यार कुठं करू वर्कआउट, आता घरी करू की जिमला जाऊ, हे तेव्हा ठरवतो. त्यानंतर तिथे जरी गेलं कोणतं वर्कआउट करावं, की मी डंबेल्स उचलू का, पुशअप्स मारू का, स्क्वॉट्स करू, हे सगळ्या गोष्टी तिथं जाऊन आपण ठरवतो. त्यानंतर आपल्याला किती वेळ एक्सरसाइज करायची हे सुद्धा माहीत नसतं. मग आपण विचार करतो ठीक आहे 5 मिनटं गेली खूप आहे का, 10 मिनटं करतो. आणि मोस्टली लोक काय करतात, मोटिवेशन असतं त्यामुळे 1-1, 2-2 तास करतात, पण ते काही दिवस चालतात. आणि मग ही जी आपली सवय आहे ती फक्त 1 ते 2 हप्ता चालते. मी जास्त बोललो असेल, काही जणांची तर 5-6 दिवसातच ही सवय संपून जाते. मग आपण काय करतो, ही सवय लावणं सोडून देतो. तर हा आहे आपला नॉर्मल सिनॅरिओ. मोस्टली सगळे लोक असंच करतात. तर मग आता काय केलं पाहिजे? मी म्हटलं होतं की प्लीज जी सुरुवात आहे ती चुकते. आता मी तुम्हाला एक रिसर्च सांगितले, त्यामध्ये बघा त्यांनी 3rd ग्रुपला काय सांगितलं होतं की प्लॅनिंग करा. कुठे एक्सरसाइज करायची, कधी करायची, किती वेळ करायची आणि कोणती करायची, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्लॅन करायला लावल्या होत्या. आणि म्हणून त्यांचा जो रिझल्ट जो होता ना, तो 91 ते 92% होता. पण मित्रांनो, प्लॅनिंग का करायची याचं मगचं रिझन समजून घ्या, म्हणजे तुम्ही प्लॅनिंग नक्की कराल. बघा, आपला जो ब्रेन आहे तो बनला आहे आपल्याला कम्फर्ट देण्यासाठी. म्हणून आपल्याला टाईमपास करायला मजा येते, म्हणून आपल्याला सोशल मीडियावर स्क्रोल करायला मजा येते, म्हणून आपल्याला झोपायला मजा येते. पण जे हार्डवर्क असतं, जे कष्टाचे काम असतं ते करायला आपल्याला मजा नाही येत. आपल्याला वाटत नाही की ते करावं. आणि एक्सरसाइज झालं, रीडिंग बुक झालं किंवा ज्या काही चांगल्या सवयी आहे ते सगळ्यांमध्ये आपल्याला हार्डवर्क करावं लागतं, एफर्ट करावं लागतं. तर मग आपण काय करतो की आपण म्हणतो मी उद्यापासून एक्सरसाइज करणार आहे, पण आपण आपले एफर्ट जास्त वाढवतो. म्हणजे काय करतो, आपण ठरवेल नसतं काहीच. मग जेव्हा आपण उठणार, मग त्यानंतर एकतर आधीच आपल्याला आपलं जे रोजचं रुटीन आहे ते चेंज करायचं आहे. एक्सरसाइज करायची म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी ॲड करायची आहे, बुक्स रीड करायची म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी ॲड करायची. मग आपल्याला चेंज कधी चांगला वाटत नाही, पण तो चेंज करायचा आहे, त्यात एकतर एफर्ट आहे. पण तो चेंज करण्याची जी सुरुवात आहे तीच तुम्ही चुकीची करतात. तुम्ही प्लॅनच नाही करत, ठरवतच नाही की नक्की कधी एक्सरसाइज करायची, कुठे करायची, किती वाजता.
कोणती एक्सरसाइज हे सगळ्या गोष्टी ठरवणं गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला एखाद्या सवयीची चांगल्या प्रकारे सुरुवात करता येते. जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही ठरवता ना, तेव्हा तुम्ही एफर्ट्स कमी करतात. बघा मी काय सांगितलं, आपला ब्रेन बनला आहे आपल्याला कम्फर्ट द्यायला. एक तर तुम्ही तुमची लाईफ चेंज करताय, तो एक एफर्ट झाला. दुसरी गोष्ट, तुम्ही क्लॅरिटी नाही आहे तुमच्या माइंडला, तो एक एफर्ट झाला की त्याला ठरवावं लागतं. आपल्या माइंडला डोकं लावावं लागतं, म्हणजे आपण डोकं लावतो की नक्की करायचं आहे काय. तर बघा मित्रांनो, एक सिम्पल सोल्युशन सांगतो. तुम्हाला कोणतीही सवय लावायची, कोणतीही. समजा तुम्ही ठरवलं की मला उद्यापासून बुक्स वाचायची, किंवा तुम्ही ठरवलं एक्सरसाइज करायची, किंवा तुम्ही ठरवलं दुसरी कोणती एक सवय लावायची आहे, तर मग करायचं काय की डिसाईड करा कुठे ती सवय करणार आहात तुम्ही, म्हणजे परफॉर्म कुठे करणार. समजा एक्सरसाइजचं एक्झाम्पल घेऊन चालूया, किंवा बुक्स रीडचं एक सिम्पल एक्झाम्पल घेऊन चालतो. मला उद्यापासून पुस्तकं वाचायची सवय लावायची. आता मी काय करणार, एकदम क्लॅरिटी देणार माझ्या माइंडला. मी एकदम त्या जे थर्ड ग्रुप होता ना रिसर्चमध्ये, त्यांच्यासारखं एकदम क्लिअरली प्लॅनिंग करणार की मला उद्या पुस्तक वाचायचे. ठीक आहे, दिवस निश्चित झाला. त्यानंतर किती वाजता, मग समजा मी संध्याकाळी 5 वाजता वाचणार आहे. ठीक आहे, टाईम निश्चित झाला. आता कोणतं बुक हे सुद्धा डिसाईड करा. समजा मी म्हटलो की ॲटॉमिक हॅबिट्स हे जे पुस्तक आहे ते मला वाचायचे, आणि त्यानंतर किती वेळ वाचणार आहे. मग मी ठरवलं की ठीक आहे, 1 पेज मला वाचायचं. स्टार्टिंग मला छोटी करायची, एकदम सुरुवात छोट्या पद्धतीने करायची. मग मी जेव्हा ठरवलं, आता बघा मित्रांनो, दुसरा दिवस सुरू होतो आणि मला माहिती आहे 5 वाजताचं टाईम मला पुस्तक वाचायचं आहे. मग मला एफर्ट नाही करावं लागतं की मी कधी पुस्तक वाचू, किंवा माझे कामं चालू आहेत, मग आता नाही नंतर करतो, मग परत दुसरं काम येतं, मग नंतर करतो, आणि अख्खा दिवस निघून जातो आणि आपल्याला ती सवय जी लावायची त्याची सुरुवातच होत नाही आपली. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या, यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की एखादी सवयीची सुरुवात कशी करायची. आणि जर समजलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे डाऊट्स विचारा, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.